आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। इथे एक हॉरिबल सीन झालाय। तुम्ही मला जो नेकलेस गिफ्ट केला होता ना, तो आता हरवलाय। त्यामुळे मी प्रमिला मावशी आणि त्यांच्या मुलींच्या अगेन्स्ट कंप्लेंट केली आहे। काय? अम्मा, हे सगळं काय आहे? समयरा, नक्की काय झालंय सांगशील का मला? येस येस डॅडी, मी सांगते। लास्ट बर्थडेला तुम्ही मला एक नेकलेस गिफ्ट केला होता, रिमेंबर? तो यांनी चोरलाय। समायरा, काय वाटेल ते काय बोलतेयस तू? तुला चांगलंच माहितीये तो नेकलेस मी स्वतः। हे बघा, तुमचा हा फॅमिली ड्रामा आहे ना, हा थांबवायचाच। आणि काय झालं कसं झालं ते जरा नीट सांगा। सर, मी सांगते। ऍक्च्युली काय झालं ना, माझ्या मम्माने त्यांना एक नेकलेस यूज करायला दिला होता आणि इनफॅक्ट मी शर्वरीकडे जाऊन तो मागितला आणि तिला वेळ पण दिला होता। बट देन आता ती म्हणते की तो नेकलेस तिच्याकडे नाहीये, हरवला। आय मीन, असा कसा हरवेल ना सर? आम्ही सगळे इथेच आहोत, लग्नात आहोत। आणि ती म्हणाली की आता मी शोधते पण तो सापडत नाहीये। सर, मला हे सगळे ना रिझन्स वाटतायत, खोटं बोलते ती। नाही, असं काही नाहीये। ताईनी खूप प्रेमाने आम्हाला लग्नात तो हार घालायला दिला होता, पण आमच्याकडनं तो हरवलाय। कुठल्या तोंडाने सांगणार म्हणून सांगितलं नाही। समायरा, हे असले आरोप आमच्यावर लावू नकोस। माझ्या पोरी असं काही करणार नाही त्याची खात्री आहे मला। काहीतरी गडबड झाली असणार। एक्झॅक्टली काका, गडबड तर आहेच ना। आता मला सांगा, नेकलेस हरवला होता तर शर्वरीने आधीच सांगायचं ना की नेकलेस हरवलाय। मी विचारल्यावर तिने का सांगितलं की नेकलेस हरवला? आय फील देयर समथिंग रिअली फिशी। समायरा, ऐन लग्नात हे सगळं कशासाठी? मला माहितीये तुला मी आणि माझ्या मुली नाही आवडत, कळतंय मला सगळं, पण आम्ही अशाच आहोत ग। आणि तू पण आता लहान नाही राहिलीयस। असं कुठे गळ्यात गळे घालून पडायचंय आपल्याला आता? कधीतरी सणासुदीला भेटतो ना फक्त आपण, तरी सुद्धा एवढा राग राग करतेस? मी तुला कायम माझ्या मुलीसारखंच मानलंय ग। तू माझ्या मुलींना नावं ठेवतेस, वाटतेल तसं बोलतेस, मी निमूटपणे सहन करते सगळं, पण हे असं करू नकोस। माझ्या मुलींना चोर म्हणू नकोस आणि पाहुण्यांसमोर आमची लाज काढू नकोस ग। अगं मग खरं बोल ना मावशी, हे सगळं करावं लागणारच नाही मला। तुला जर असं वाटतंय की मी खोटं बोलते तर मग प्रूफ कर। जर तू तो नेकलेस चोरला नाहीयेस तर मला रिटर्न कर। इट्स दॅट सिम्पल। का आता का गप्पस? बोल ना। नाही म्हणजे तू बोलत नाहीयेस याचा अर्थ असा झाला ना की तुम्ही सगळ्यांनी मिळून तो नेकलेस चोरलाय। नाही ग, स्वामी आहेत। मी तुला सांगणारच होते ताई, पण एवढी सगळी लोक होती आणि भीती सुरू होते म्हणून मी तुला काही सांगितलं नाही। तू तरी माझ्यावर विश्वास ठेव ग ताई। एक मिनिट बाई, हे बघा, या जगातला कुठला चोर आहे ना, स्वतःहून मी चोरी केली असं कबूल करत नाही। आणि अजूनही वेळ गेली नाही म्हटलं। तो हार जर तुम्ही चोरला असेल ना तर आत्ताच परत करा, नाहीतर आम्हाला आमच्या पद्धतीने चौकशी करावी लागेल। नाही नाही, हे बघा साहेब, आम्ही असं काही केलेलं नाहीये, फक्त तो हार आमच्याकडनं हरवलाय हो साहेब। सर, तुम्ही प्लीज काहीतरी ऍक्शन घ्या, नाहीतर हे अशाच ड्रामा करत राहतील। तुम्ही यांच्या गँगच्या लीडरलाच अरेस्ट करा। लीडर कोण आहे ते? कुठं आहे? मी इथे। माझ्याबद्दल बोलते ती, खूप रिस्पेक्ट आहे ना तिला माझ्याबद्दल, म्हणून नाव नाही घेत माझं। हो ना समायरा?
आता पटलं तुम्ही? तरी सांगत होतो या मुलींपासून दूर राहा. आज तर हिला चोरी करताना रंगेहात पकडलं सुद्धा आहे मी. दादा ऐक माझं, तुझं काहीतरी कन्फ्युजन होतंय. या 4 मुली अशा नाहीयेत. सर खोटं बोलते ती. इथे आमच्या फॅमिलीला जे ओळखतात ना त्यांना विचारा आम्ही चोरी करू शकतो का. जर ते हो बोलले ना तर तुम्ही खुशाल आम्हाला अटक करा, पण प्लीज एकदा विचारा. सर मला बोलायचं, ही मुलगी चोर आहे. मी हिला गेस्टची पर्स चोरताना स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं. हिला शिक्षा झालीच पाहिजे. ओ माय गॉड, लुक सर, स्वतः जय खानोलकर बोलतायत. आता तर तुम्हाला ट्रस्ट करावंच लागेल. तुम्ही ना सर ह्या सगळ्या फॅमिलीलाच अरेस्ट करा. सर एक मिनिट, अटक करायच्या आधी मला समायराशी 5 मिनिटं बोलायचं. 1 मिनिट, तुम्ही तिच्याशी आता काहीच बोलू शकत नाही. इट्स ओके सर, 5 मिनिटं तर देऊच शकतो ना हिला. बोल, काय बोलायचंय? इथे नाही, चल. सगळ्यांसमोर माझे पाया पडून माफी मागायची लाज वाटत असेल ना तुला? इट्स ओके, तू इथे करू शकतेस. तेवढं तर मी कन्सिडर करेनच. वेट अ मिनिट. घे, पड पाया. शर्वरी, माझ्यावर हात उचलायची हिम्मत कशी झाली ग तुझी? एक तर चोरी करतेस आणि वरून माझ्यावर हात उचलतेस. समायरा नीट आठवून जा, तो नेकलेस आम्ही चोरला होता. व्हॉट डू यू मीन? काय ना, तुझ्या डोक्याच्या मेमरीची हार्ड डिस्क ना थोडी करप्ट झाली. म्हणजे झालंय एक आणि तू सांगतेस एक. नाही कळलं, आता कळेल. नीट बघ, मग कळेल तुला खरा चोर कोण आहे ते. बघितला व्हिडिओ? मस्त ना, एकदम ऍक्शन पिक्चर सारखा, सुपर हिट. ए, तू हिरोईनची एंट्री बघितलीस का? 1 मिनिट, मी तुला दाखवते. डिट्टो ना तुझ्यासारखी. मी आता काय करते ना, हा व्हिडिओ सगळ्यांना दाखवते, मग सगळे काय बोलतील, अय्या व्हिडिओ मध्ये कोण आहे? तर समायरा. नेकलेस कोणी चोरला? तर समायराने. येस, आता पोलिसांना पण कळेल की खरा चोर कोण आहे आणि अटक करून कोणाला नेलं पाहिजे. शरू, समायरा. उप्स, व्हिडिओ तर डिलीट झाला. आता काय? आता कसली भीती दाखवणार तुम्हाला? मम्मा, मी तर घाबरली.